निवडणुकीमध्ये पैसे सापडणं हा एक कमालीचा वादाचा मुद्दा बनला, पण आज एका आमदार महाशयांची कृती ही राज्यभरामध्ये चर्चेत होती। हे आमदार आहेत संतोष बांगर। संतोष बांगर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कळमनुरीचे आमदार। यांनी आज काय केलं? हे स्वतः तर मतदानासाठी गेले, पण मतदान हे कायम गुप्त ठेवावं लागतं। हे जेव्हा मतदानासाठी गेले तेव्हा त्यांच्याकडे मोबाईल फोन होता। मोबाईल फोन घेऊन जायला खरं तर कुणालाही परवानगी नसते, आणि त्याचसोबत बांगरांनी कृत्य असं केलं ज्यामुळे त्यांच्यावरती टीकेची झोड उठते। एका महिला मतदाराला चक्क कुठे मतदान करायचं असे आदेश संतोष बांगरांनी दिले। त्यानंतर स्वतः त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि थेट ईव्हीएमचं शूटिंग केलं। धक्कादायक बाब म्हणजे बांगरांच्या सगळ्या आक्षेपार्ह आणि संशयास्पद वर्तनावरती निवडणूक कर्मचाऱ्यांनी सुद्धा अजिबात आक्षेप घेतला नाही, पण एबीपी माझाने या प्रकरणावरती आवाज उठवला। मग एबीपी माझाच्या बातमीनंतर निवडणूक आयोगाचे डोळे उघडले आणि बांगरांवरती कळमनुरीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। पण बांगरांमुळे पक्षालाही बट्टा लागल्यानंतर एकनाथ शिंदे त्यांच्यावर काही कारवाई करणार का, कोणती भूमिका घेणार, याची सुद्धा आता उत्सुकता आहे। बांगर यांच्याकडनं नियमांचं कसं सर्रासपणे उल्लंघन करण्यात आलं ते या व्हिडिओमध्ये, या क्लिपमध्ये आपण पाहतोय। सत्ताधाऱ्यांनी संतोष बांगर यांच्या कृतीबद्दल काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते आपण पाहूया। एक उत्साह असतो आणि बांगर साहेबांचा उत्साह तुम्हा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। त्यांच्याकडनं त्या उत्साहाच्या भरात जर काही गोष्टी घडल्या असतील, कायदेशीर जी कारवाई असतील ती त्यांना सहन करावीच लागेल। आता ते योग्य नाही आहे। 100 मीटर परिसरामध्ये जाऊन त्या ठिकाणी कुणालाही डिक्टेट करता येत नाही। 100 मीटर परिसरात आपण राऊंड केलेला असतो आयोगाने, राज्य निवडणूक आयोगाने। त्यामुळे त्या राऊंडच्या आतमध्ये काही झालं असेल तर निवडणूक आयोगाने पोलीस दखल घेतील, किंवा ते व्हिडिओ असतील, CCTV सर्व्हिलन्स असेल, त्यामध्ये सर्व हालत असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।